हेलो, नमस्ते, सत श्री अकाल, सलाम अलैकुम, वणक्कम, आदाब, राम राम मंडळी. नमस्कार मंडळी, या कार्यक्रमात मी संदीप लोखंडे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्या सोबत आहेत अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व, एक असे व्यक्ती ज्यांनी अनेक ठिकाणी अनेक व्याख्यानं दिलेली आहेत, अनेक कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये, अनेक ऑर्गनायझेशन्समध्ये. आणि आपण जेव्हा त्यांच्याशी चर्चा करू तेव्हा तुम्हाला थोडा अंदाज येईलच मी काय म्हणतोय. पण तत्पूर्वी मी त्यांच्याबद्दल एवढं सांगू इच्छितो, खूप जबरदस्त व्यक्तिमत्व आणि बरीचशी अशी माहिती जी आपल्याला खरंच हवी आहे. प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य, पंचकर्म व योगतज्ञ, वंध्यत्व विशेषज्ञ, वैद्य श्री अविनाश अमृतवाड आज आपल्यासोबत आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे आपलं. आणि या प्रसन्न सकाळी आपण इथे आला त्यासाठी खूप खूप आभार. सुरुवात आपण अशी करूया, आज आपण बघूया की बरीच मंडळी जी आहेत एके ठिकाणी काम करतात, राहतात एके ठिकाणी, त्यामुळे त्यांची जी लाईफस्टाईल आहे किंवा घरी पोहोचण्याची वेळ वेगळी आहे, जेवणाची वेळ वेगळी आहे, त्यामुळे दिनचर्या कशी असावी हे बरीच लोकांना माहितीच नाही आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? ॲक्च्युअल दिनचर्या कशी असावी म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे. गोष्ट अशी आहे की सध्या जी काही लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये ती बनली तशी अशा पद्धतीचं त्याचं वर्णन चाललेलं आहे. बरं. मुद्दा असा आहे की आयुर्वेदानं काय सांगितलं किंवा मग आपण पूर्वी काय जगत होतो, सध्याच्याला काय जगतोय, ह्या सगळ्याच गोष्टींच्या अनुषंगानं आपण स्वतःलाही विसरलोय आणि दिनचर्येला पण विसरलोय. अगदी खरं, लोकांना माहीतच नाही की. आणि मुद्दा असा आहे की आपण भलत्याच गोष्टींच्या पाठीमागं सुखाचा शोध घेत बसलोय. वा वा. आणि तदनुषंगानं जर मला असं वाटतं की लाईफस्टाईल कशी असावी किंवा दिनचर्या कशी असावी हे जर निश्चितपणे जाणून घ्यायचं असेल तर थोडंसं निसर्गाचं ऑब्झर्वेशन माणसाने करावं किंवा प्राण्यांचं ऑब्झर्वेशन तुम्ही करावं. याहीपेक्षा पलीकडे जाऊन मी असं म्हणतो की एखाद्या छोट्याशा लेकराला 2-3 वर्षाचा जस्ट तुम्ही फॉलो करून पहा किंवा ऑब्झर्व करून पहा की तो नेमकं काय करतोय, किती हट्टी असतं ते, म्हणजे आपण किती मन मारतोय. म्हणजे मुद्दा समजून घ्या की त्याला जर छोटंसं बिस्किट आवडलं तर तो तिथंच हातपाय आपटणार खरं आणि म्हणणार की मला इथंच पाहिजे. बरोबर. ॲटो आहे आणि चाललोय आणि त्याला झोप आली तिथंच तो झोपणार. म्हणजे इन शॉर्ट शरीराला तो समजून घेऊन तो बिहेव करतोय आणि आपण मात्र अत्याचार करतोय. दॅट्स वाय नानाविध पद्धतीच्या आजारांना आज आपण बळी पडतोय. खरं. आता दिनचर्या कशी असावी म्हणजे इन शॉर्ट थोडंसं सांगून देतो. ब्राह्मी मुहूर्ते उत्तिष्ठे म्हणजे ब्राह्म मुहूर्त म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. नाहीतर लोकांचा ब्राह्म मुहूर्त किती वाजता होतो हे आपल्याला निश्चितच माहिती नाही का. म्हणजे ब्राह्मी मुहूर्ती उत्तिष्ठेचा अर्थ आहे की पहाटे 4:30 ते 5:30च्या दरम्यान उठणे. बरं. तदनंतर प्रातः जे काही समजा विधी आहेत, मग पोट साफ होणं असेल किंवा इतर गोष्टी बाकीच्या गोष्टींवरती मी प्रकाश टाकेलच तुम्हाला. आणि त्यानंतर मग मुखमार्जन आहे, त्याच्यानंतर मग अभ्यंग आहे, त्यानंतर मग व्यायाम आहे आणि व्यायामानंतर मग स्नान आहे. म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये ॲक्च्युअल आजाराची उत्तरं आहेत. आपण पुढे पुढे बघत जाणार आहोत. आणि स्नानानंतर समजा मग जे काही समजा आपलं धर्मानुसार प्रातः जे काही समजा अध्यात्माचा भाग आहे, जे की मनशांतीसाठी आणि पोटेन्शियल वाढवण्यासाठी स्वतःचं, जे आज आपली नवीन पिढी विसरत चालली आहे. ॲक्च्युअल अध्यात्म हा नावाची गोष्ट देवासाठी नाही आहे, ती स्वतःसाठी आहे. वा वा. आणि पोटेन्शी वाढवण्यासाठी किंवा इंटलेक्च्युअल ज्याला आपण म्हणतो की अंतरात्म्याचा आवाज ऐकण्यासाठी की मी कोण आहे, दॅट इज अध्यात्म. म्हणजे तोही पाठ त्याच्यामध्ये दिनचर्येमध्ये असायलाच पाहिजे. तदनंतर मग भोजन व्यवस्था आहे आणि भोजनाच्या नंतर मग दिनचर्या जी काय असेल ती रुटीन क्रम आहे. सायंकाळमध्ये जर आपण गेलो समजा तर सायंकाळच्या पूर्वीचं जेवण आहे. म्हणजे सूर्याचा, अग्नीचा, तेज महाभूताचा आणि लिव्हर मेटाबॉलिझमचा डिरेक्टली संबंध येतो. दॅट्स वाय तुम्हाला आहारातला पोषक अंश जर व्यवस्थित पाहिजे असेल आणि आजारांपासून जर दूर राहायचं असेल तर निश्चितपणे दिवस मावळण्याच्या पूर्वी जेवलं पाहिजे. ऍक्च्युअली त्याला कसं ऍडजस्ट करायचं ते आता थ्रू लाईफस्टाईल हे आपण थोडंसं विचार करूयात. आणि झोपण्याची वेळ ऍक्च्युअल प्राण्यांची जी आहे ती सायंकाळी दिवस मावळल्यानंतर आहे. बरं. नाही का. नाहीतर मग आजकाल जी समजा बॉयलर पाहायला मिळतात तद अनुषंगानं समजा आपली परिस्थिती झाली आहे की नित्य प्रकाशामध्ये आपण काम करतोय आणि असं वाटतंय की आपल्याला नित्याचा सूर्योदय झालेलाच आहे. आणि तद अनुषंगानं कंटिन्युअस हार्ट रेट इन्क्रीज झाल्यामुळं जे काही डिसीज फॅक्टर नंतर पाहायला मिळतात. म्हणजे आपण आज रात्री 12 वाजता झोपतोय, म्हणजे 3 प्रहरांचं वर्णन करत असताना प्रथम प्रहर जो सांगितलाय तो 7 ते 10 सांगितलाय. बरं. आणि जर आपण आपल्या लहानपणी एखाद्या खेडेगावात कुठंतरी समजा जिथं जंगल आहे किंवा इतर गोष्टी आहेत अशा अनुषंगानं किंवा पूर्वजांचा विचार करता दिवस मावळल्यानंतरचा क्रम जो होता तो 7 ते 10 असा झोपीचाच होता. पण आपले जॉब्स बदलले, त्याच्यानंतर मग
विकास झाला, प्रगती झाली, तदनुषंगानं मग आपण 12 वाजेपर्यंत काय करतो हे आपल्याला माहिती आहे, नाही का? आणि 12-1 पर्यंत मुंबई सारख्या शहरांमध्ये मला वाटत नाही आणि आता मुद्दा असा येतो की 7 ते 10, 10 ते 2 आणि 2 ते 4:30 आणि 4:30 वाजता पुन्हा मी जे स्टार्ट केलंय ब्राह्मी मुहूर्ती उद्दिष्ट, असं जर असेल समजा, तर मला असं वाटतं की आपण निसर्गाची कास धरतोय आणि तद अनुषंगानं निसर्गाची कास धरल्यानंतर निश्चितच निसर्ग तुमच्या सोबत आहे, म्हणजेच प्रकृती तुमच्या सोबत आहे आणि आपण नाही बिमार पडणार. क्या बात आहे. बरं सर, एक खूप लोकांकडे हा समज किंवा गैरसमज आहे. काही लोक असं म्हणतात की सकाळ सकाळी उठल्यानंतर आपण भरपूर पाणी प्यावं. होय. आणि काही मंडळी म्हणतात नाही, खूप नाही प्यायचं, नाही, अगदी थोडंसंच प्यायचं. तर हे नेमकं काय असावं सर? ऍक्च्युअली त्याला उषपान म्हणतात. म्हणजे शास्त्रामध्ये त्याचा शब्द काय आहे तर उषपान. बरं, उषपान म्हणजे सकाळचं पाणी पिणं. आता मुद्दा हा समजून घ्या, त्याचा उद्देश म्हणजे आपण काहीही करत असताना, म्हणजे आयुर्वेद काय सांगतो, कारणाशिवाय कार्य नाही. म्हणजे आज आपण इथं का बसलोय, त्याचं कारण आहे, किंवा प्रेक्षक लोक टीव्ही का पाहत आहेत याचं कारण आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर उषपानाचं कारण काय? शास्त्र सांगतं की अजीर्णे भेषजे वारी, म्हणजे इंडायजेशन इम्प्रूव्ह होण्यासाठी किंवा करेक्ट करण्यासाठी पाणी काम करतं. आता मुद्दा समजून घेण्याचा अर्थ असा आहे की उषपान हे ठीक आहे, सकाळी पाणी पिणं आय ॲग्री, म्हणजे अग्निबलाप्रमाणे पाणी पण प्यावं, पण किती वाजता? पुन्हा ब्राह्मी मुहूर्ती उद्दिष्ट आलं ना. अच्छा, नाही का? पहाटे 4:30 वाजता जी लोक उठतात त्यांना पाणी पिणं योग्य आहे, किंवा 5:30 पर्यंत उठतात त्यांना पाणी. पण आपला ब्राह्म मुहूर्त जर 7, 7:30, 8 वाजता होत असेल, त्यावेळेस ऍक्च्युअल आमाशयाची पोझिशन, त्यावेळेस ऍक्च्युअल बॉडी फॅक्टर्स जे काही समजा आमाशय आहे, अन्ननलिका आहे किंवा मग हृदयाचा आहे, एक लक्षात घ्या की म्हणजे ह्या ठिकाणी ऍक्च्युअल प्रत्येक गोष्टीचा विचार हा अग्नीच्या अनुषंगाने केलेला आहे, म्हणजे भुकेच्या अनुषंगाने, वेअर इम्युनिटी लाईज. म्हणजे इम्युनिटी जी तुमची आहे ती ऍक्च्युअल अग्नीमध्ये बसलेली आहे आणि अग्नीवरती कोणताही लोड आणणे म्हणजे चूक, म्हणजे आजार आहे, नाही का? आणि लाघवता ठेवणे किंवा अग्नी प्रदीप्त ठेवणे म्हणजे आयुष्य आहे. बरोबर आहे. साधी दिव्याची कन्सेप्ट घ्या तुम्ही. दिवा म्हणजे रात्रभर आई आपली जेव्हा एखादं गणपती पूजन किंवा लक्ष्मीपूजन होतं त्यावेळेस तरी कमीत कमी आपण पाहतो की रात्रभर दिवा लावून ठेवला जातो. तीच कन्सेप्ट अग्नीची. तुम्ही शांततेनं त्याला म्हणजे जपा, तर प्रकाश आहे म्हणजे आयुष्य आहे. आणि जर समजा आपण त्याच्यावरती अन्याय केला, एकदम एवढा कचरा टाकला, धुपटण निघणार. म्हणजे धुपटण निघणार म्हणजे काय होणार? इन शॉर्ट आमाची उत्पत्ती होणार आणि तद अनुषंगानं मग आजारांची उत्पत्ती होणार. म्हणून उषपान हा जो नियम आहे तो ऍक्च्युअल ब्राह्म मुहूर्ताचा आहे. ब्राह्म मुहूर्त म्हणजे 4:30 वाजता. मंडळी, सर याबरोबर छान छान उदाहरणं पण देतात. आपण ही चर्चा अशीच रंगवणार आहोत, पण तत्पूर्वी झालेली आहे वेळ एका विश्रांतीची. पण इथे मला एक गोष्ट आठवते सर, मगाशी मराठवाड्याचा तुम्ही उल्लेख केला, त्याच्यावरनं मला एक आठवतोय की मुंबईमध्ये हल्ली काही दिवसांपूर्वी छान मस्त पाऊस पडतोय. आताही थोडा हळूहळू छोटे छोटे आपल्याकडे असे बुंद पाहायला मिळतात. पण एकदा असाच माझा मित्र होता मराठवाड्याला, त्याला मी कॉल केला आणि मी त्याला विचारलं, मित्र आमच्याकडे मुंबईत मस्त पाऊस पडतोय, तुझ्या तिथे पाऊस पडतोय का, किंवा किती पडला, असं मी त्याला असंच विचारलं. तर तो जो माझा मित्र होता त्याची वर्णन करण्याची जी कला आहे ती गजब आहे, खरंच कल्पकता आहे ते, आणि त्याच्याकडे शब्द भांडार आहेत. तो मला म्हणाला, संदीप, लांब सडक काळेभोर केस असलेल्या सुंदर नवतरुणीने सूर्योदयाच्या वेळी डोक्यावरून अंघोळ करत असताना भिजलेल्या केसांमधून हळूच हात असा बाजूला सारून मानेला हळूच झटका दिल्यानंतर जेवढं पाणी उडेल ना तितका पाऊस आमच्या इथे काल पडला. मंडळी, घेऊया छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मंडळी, तुमचा अधिकार तुमच्या वयावर अवलंबून नसतो, तुम्ही कोणत्या पदावर आहात यावरही अवलंबून नसतो, पण तुम्ही काय कृती करता यावर अवलंबून असतो. आणि आज आपली दिनचर्या कशी असावी, लाईफस्टाईलमुळे खरंच आपण किती पाठी राहिलो आहे, काय बदल करायला हवेत, कशा प्रकारे आपण उत्तम राहू शकतो, यासाठी अविनाशजी आपल्यासोबत आहेत. पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतोय. आणि आता मला खूप एक्साइटेड आहे मी हे जाणून घेण्यासाठी. इतक्या सगळ्या गोष्टी आहेत. आपण मग अशी दिनचर्याबद्दल सुरुवात केली. अभ्यंग स्नान किंवा स्नान जी मंडळी आहेत लोकांना माहीतच नाही आहे की नेमकं कसं असावं. ॲक्च्युअल नानाविध पद्धतीचे प्रश्न ह्या बाबतीमध्ये आहेत, पण एक रुटीन पार्ट किंवा हेल्दी राहण्यासाठी ॲक्च्युअल स्नान कसं असावं म्हणजे ह्याविषयी थोडंसं बोलतो. आपण स्नान म्हटल्यानंतर फ्रेश होणं असा शब्द वापरतोय, पण मला असं वाटतं की अंतर्बाह्य शुद्धी
हा स्नानाचं महत्त्व आहे. वा वा. नाही का? हां म्हणजे जिथं रिफ्रेशमेंट थेरपी म्हणून युरोपियन कंट्रीजमध्ये याचा वापर होतो हलकं होण्यासाठी किंवा फ्रेश होण्यासाठी, निश्चितच त्याचा परिणाम हा मनावरती होतो. आता गोष्ट अशी आहे की आपण स्नानाला कसं कन्वर्ट केलंय. म्हणजे काही लोक खूपच गडबडीत स्नान करतात, हो काही लोक बिलकुल ढवात बसल्यासारखं नाही का, म्हणजे चालतं ते, म्हणजे 15 अर्धा ते 20 एक तास मिनिटं लागतो, मला वेळ लागतो. दोनदा साबण वगैरे लावून. हो हो. साबण लावावं का हो? अच्छा, इथून पण सुरुवात आहे नाही का? म्हणजे त्वचेला रुक्षता आल्यानंतर जर त्वचा विकार होत असतील आणि त्वचेला रुक्षता आल्यानंतर जर अग्निमंद होत असेल किंवा इंडायजेशन पर्यंत त्याची महती, म्हणजे आम्लपित्ताचं वर्णन करत असताना शास्त्रामध्ये भेषज रत्नावली नावाच्या ग्रंथामध्ये श्रीबिल्लू नावाचं तेल देऊन ठेवलं, ते लावल्यानंतर आम्लपित्त कमी होते असं शास्त्र म्हणतं. म्हणजे ह्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर तेल लावण्यानी काय काय होतं, म्हणजे अग्निप्रदीप्त राहण्यासाठी पासून ते इम्युनिटी टिकवण्यापर्यंत, स्किन डिसीज अवॉइड करण्यापासून ते वाताचे आजार असतील किंवा मग पोटाचे विकार असतील किंवा मग बाकी इतर सगळे मानस विकार असतील जे रुक्षतेच्या कारणाने होतात. म्हणजे इंग्रजांनी खूप छान सुंदर गोष्ट केली, म्हणजे कालच्याच लेखामध्ये असं मी लिहिलेलं आहे. इंग्रजांनी काय केलं, फक्त आपल्यातला स्नेह कमी केला. मग तो वागण्या बोलण्यातला असेल किंवा प्रेमातला असेल, माणूस माणसापासून टेक्नॉलॉजी थ्रू तोडणे, किंवा मग खाण्यापिण्यातला तेल असेल किंवा तूप असेल किंवा अंगाला लावायचं तेल असेल, तो स्नेह कमी केला. आणि तद अनुषंगानं सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स अँड फिजिओलॉजिकल डिसऑर्डर, म्हणजे शारीर आणि मानस दोन्हीही विकारांची उत्पत्ती स्नेह कमी केल्याने झाली. आता स्नान कसं करावं, तर पहिल्यांदा अभ्यंग करावा, म्हणजे अंगाला तेल लावून स्नान करावं, साबण वापरू नये. फक्त जिथं आपण चेहऱ्याची खूपच काळजी घेतो, म्हणजे आजकालच्या नव्या पिढीच्या किंवा मग ह्या परिभाषेनुसार फेस पॅकपर्यंत किंवा फेस वॉशपर्यंत ठीक आहे. बट इतर सगळ्या, म्हणजे एक साधी गोष्ट सांगतो, म्हणजे मागच्या दीड वर्षामधला अगदी ज्वलंत प्रश्न आहे फंगल इन्फेक्शन. म्हणजे अंडर आर्म्समध्ये किंवा जांघेच्या ठिकाणी खाज येणे. एवढे अँटीफंगल्स ड्रग्स घेतल्या जात आहेत की म्हणजे त्याला काही लिमिटच नाही आहे. ज्याचा डोस, म्हणजे XYZ एक नोन स्किन स्पेशलिस्ट होते, त्यांची भेट झाली आणि त्यांच्यासोबत चर्चा करत असताना त्यांनी मला सांगितलं की आता पुस्तकातलं डोस असा काही राहिलेला नाही आहे, म्हणजे आठवड्याला एक जिथं गोळी द्यायची तिथं 4 गोळ्या देण्याची पाळी आली आहे. एवढं प्रकरण ते फंगल इन्फेक्शनचं वाढलंय. म्हणजे अगदी ज्वलंत प्रश्न आहे बरं का, म्हणजे निघाला ओघा म्हणून सांगतो. पण मला एक आठवतं, कधी तुम्ही जांघेच्या ठिकाणी तेल लावलंय का हो? म्हणजे आईनं जे लावलंय, आजीनं जे लावलंय मला लहानपणी आंघोळ घालताना, त्यानंतर मला आठवत नाही की म्हणजे तिथं तेल लावलंय म्हणून. खरं नाही का? म्हणजे आपण आपलं डेली रुटीन किंवा कल्चरच्या अनुषंगानं, म्हणजे भारतीयांना कसं आहे, भावनिकता हा प्रश्न येतो, प्रॅक्टिकली जाणं थोडंसं वेगळीच गोष्ट होऊन जातं. आणि त्या अनुषंगानं मग कधी तेल लावलंय का तिथं? कधीच तेल नाही लावलंय. म्हणजे आपण अंडरवेअर्स घालतो आणि बाहेर येतो आणि त्याच्यानंतर मग तेल इकडे तिकडे पुसतो. नंतरच्या तेलाचा काही फायदा नाही स्नानानंतरच्या, कारण ते अंगावर टिकतच नाही, कपड्यांनाच लागतंय. कपड्यांना लागतं, बरोबर आहे नाही का? आणि जर समजा स्नानापूर्वी आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या, म्हणजे तेल लावलं, तर निश्चितपणे वरतून मग कोष्ण जल असेल. आता पाण्याचाही प्रश्न आहे, पाण्याने आंघोळ केली कधीच घामाचा वास येत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. एवढे जे काही डिओचे वगैरे वगैरे ॲड चालतात नाही का, म्हणजे तुम्ही बघत असाल, तर ह्या सगळ्या गोष्टींवरती जर बेस्ट काही उत्तर असेल तर सकाळी फक्त तेल लावून तुम्ही आंघोळ करा, घामाचा वास येत नाही. घामाचा वास येणं हे चयापचय बिघडल्याचं लक्षण आहे. आणि तद अनुषंगानं तुम्हाला बॉडीचे इक्वेशन्स कळायला लागतील की आज घामाचा वास येतो, याचा अर्थ कुठं ना कुठं अपचन झालंय, कुठं ना कुठं काही ना काही बिघडलंय. बॉडी इंडिकेशन आहे ते. अदरवाईज घामाचा वास यायला नाही पाहिजे, खूप सारा घाम पण नाही यायला पाहिजे. कारण काय, चरबीचा मळ म्हणजे घाम. अति प्रमाणात घाम येत असेल तर कुठंतरी कार्डियक ॲक्टिव्हिटी किंवा मोठ्या आतड्यावर सूज आली आहे किंवा चरबीचं प्रमाण वाढलंय, लिव्हर मेटाबॉलिझम बिघडलंय, हे सगळं त्याच्यातली उत्तर आहे. आता मुद्दा असा येतो की घाम आणि लघवी हे व्हाईस वर्सा आहेत. इट्स अ किडनी फंक्शन जिथं लघवी येणे, आणि घाम जे आहे ते कार्डियक फंक्शन आहे. म्हणजे सूज आल्याशिवाय घाम येत नाही का? आणि जर समजा तुम्हाला रिव्हर्स करायचं असेल तर मग त्याची शास्त्रचिकित्सा अशी सांगितली आहे की मूत्र व स्तोत्रसाद्वारे त्या घाणीचं पचन करून लघवीच्या मार्फत काढून टाकावं. आणि रुटीन लाईफमध्ये हेच प्रिन्सिपल दिनचर्येच्या माध्यमातून जर मी समजून घेत असेल, जिथं लघवी होते तिथं भूक छान लागते आणि जिथं घाम येतो तिथं भूक मंदा होते.
आता मुद्दा असा येतो की घाम येण्यापासून ती इतर सगळ्याच गोष्टी. आता एक साधी गोष्ट सांगतो, उन्हाळ्यात येणारे भरपूर सारे ताप किंवा थकवा, नाही का, किती डिहायड्रेशन असतं. म्हणजे आज पाऊस पडतोय दॅट्स वाय त्याचं फिलिंग येत नाहीये, पण जस्ट तुम्ही मे इमॅजिन करून पहा, किंवा मग जिथं आपण लास्ट इयर रिटर्न मान्सून पडलाच नाही आणि सप्टेंबर पासूनचं हीट आपण ऍक्च्युअल आतापर्यंत बिअर करत आलो आणि आंबे येईपर्यंत आपलं काही खरं नव्हतं. खरंय, नाही का, म्हणजे आंब्यासारखं फळ येईपर्यंत काही खरं नव्हतं, म्हणजे त्याच्याने थोडीशी एनर्जी लेवल आली. या सगळ्याच गोष्टींमध्ये तेल आणि पाणी एकत्र करून अंगाला लावल्याने ताप कमी होतो, थकवा कमी होतो, बर्निंग मिक्च्युरेशन कमी होतं, फटीक कमी होतं. सिम्पल प्रिन्सिपल, म्हणजे प्रेक्षकांना मी पुन्हा पुन्हा हायलाईट करून सांगतोय की जस्ट पाणी हाताला पुसणे, जे कोणतं तेल असेल म्हणजे तुम्ही वापरू शकता, तिळाचं तेल असेल किंवा मग खोबऱ्याचं तेल असेल, जस्ट हातावरती लावा आणि पूर्ण अंगाला लावा. थकवा तुमचा 5 मिनिटांमध्ये कमी होतो. सलाईन लावल्याचा इफेक्ट येतो. वा वा, नाही का, क्या बात आहे अविनाशजी. म्हणजे मुद्दा असा आहे, ह्या छोट्या छोटे प्रिन्सिपल्स आपण विसरलो, तेलाला आपण विसरलो, खरंय, नाही का. आणि आता काय 2 वेळा साबण लावणाऱ्यांची काय कथा हो. येस येस, आणि स्किनचं ड्रायनेस, मग तिथून सोरायसिस पर्यंत, नाही का. म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टींचा विचार. आई काळी माती लावून केस धुत होती, आज आपण शॅम्पू वापरतोय, नाही का. बरं, शॅम्पू जरी वापरलं तरी पुन्हा तेल लावत नाही. म्हणजे मुलींना फार प्रश्न आहे आजकाल की केस टिकत नाहीत. बायकांना, महिलांना किंवा माता भगिनींना खूप प्रश्न आहे की केस टिकत नाहीत. बरं, मला सांगा, तुम्ही केस टिकण्यासाठी करता काय? महिन्याचं किलोभर तूप खाताय, 1 किलो खारीक खाताय. दिस इज द इम्युनिटी. म्हणजे डोक्यावरची केस ही इम्युनिटी आहे आणि स्त्रियांच्या बाबतीमध्ये ते स्त्रीत्व आहे, बरोबर. आणि तद अनुषंगानं गर्भाशयाचा डायरेक्ट संबंध हा केसांना येतो. म्हणजे तुम्ही सहज एक उदाहरण म्हणून सांगतो की जर समजा स्त्री गर्भिणी आहे तर तिथे केस किती छान होतात, आणि जसं लॅक्टेशन सुरू झालं, म्हणजे दूध पाजवायला बाळाला सुरू झालं की मग तेच केस गळून जातात. आता मुद्दा असा आहे की गर्भाशयाची किती काळजी घेतल्या जाते. 4 दिवस कधी बाहेर बसल्या जातं का? खरं, नाही का. ड्युटीमुळं, जॉबमुळं किंवा हेक्टिक एक्झर्शन्समुळं तोही मुद्दा बाजूला पडलाय. तद अनुषंगानं केसांना तेल लावणे, म्हणजे आई दररोज तेल लावत होती, दॅट्स वाय आजही आपण म्हणजे बिलकुल ईर्ष्या करतो त्यांच्या केसांच्या बाबतीमध्ये. आईचे केस किती छान आहेत, नाही का. म्हणजे केस आता पांढरी झालीत आपल्या आईची. आणि तद अनुषंगाने विचार केला तर ऍक्च्युअल त्यांनी कशाला फॉलो केलंय. म्हणजे कोणतंही यश बघत असताना मला एक गोष्ट म्हणजे सूत्रस्थानामधली सांगावीशी वाटते शास्त्राची, यश पाहू नका, कर्म पहा. कर्म पहा, नाही का. म्हणजे त्यांनी जो रूट फॉलो केलाय, म्हणजे जर एखाद्यांनी कार घेतली आहे तर त्याचं प्रिन्सिपल काय होतं, त्याने किती मेहनत घेतली, जस्ट फॉलो इट, तुम्हाला कार भेटणार आहे, तुम्हाला कार भेटणारच आहे, नाही का. त्याचा मागोवा करा, मागोवा करा. आता केस जर छान आहेत, म्हणजे मला एक सांगावंसं वाटतं की मी पुस्तकांपेक्षाही ऑब्झर्वेशननी खूप नॉलेज कलेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. आता मुद्दा असा आहे की मला जर एखाद्या बस स्टँडमध्ये एखादे आजोबा दिसले ज्यांचं वय 60-65 वाटतंय आणि त्यांची दातं मात्र खूप छान आहेत, तर मग जाऊन विचारा ना, म्हणजे नेमकं काय प्रिन्सिपल की ज्याच्यानी दातं टिकून आहेत, माझे पण टिकून राहतील. आणि विचारणारच नाही तर कधी कळणारच नाही. आता गोष्ट मग पुन्हा एकदा केसांवरती येतो. आई तेल लावत होती काय, आई 4 दिवस बाहेर बसत होती, नाही का. आई 4 दिवस रेस्ट खात होती, वृक्ष अन्न खात होती, म्हणून गर्भाशयाची काळजी होती. डिलिव्हरीच्या काळामध्ये 1 महिना रूमच्या बाहेर निघाली नव्हती. आज एसी रूम्समध्ये डिलिव्हरी होत आहेत, नाही का. सिझेरियन्सच करून टाकतात. आई वडील म्हणतात की नको कष्ट, पण पुन्हा बिमाऱ्यांना आमंत्रण आपण देतोय. ह्या सगळ्याच गोष्टींमधनं मला असं सांगायचं आहे की अभ्यंग स्नान किंवा तेलाचा वापर म्हणजे शरीराला लावण्यासाठी आणि ह्या सगळ्याच गोष्टींच्या अनुषंगाने ॲक्च्युअली इम्युनिटी नावाची गोष्ट खूपच जबरदस्त डेव्हलप होते. म्हणून अभ्यंग स्नान नित्याचं करावं. जर दिवस जगायचा असेल तर तो दिवाळीचाच असावा. नाही क्या बात आहे सर, जबरदस्त लाईन बोललात. मला वाटतं मलाही काही नोट करून घ्यावं लागेल. दिवस जर जगायचा असेल तर तो निश्चितपणे दिवाळीचाच असावा. दिवाळीची सुरुवात कशी होते तर अभ्यंग स्नानाने होते, आणि जर नित्याला दिवाळी पाहिजे आयुष्यामध्ये तर निश्चितपणे अभ्यंगाचा वापर सुंदर आहे. म्हणजे अभ्यंग स्नान हा शब्द किती महत्व देऊन जातो हे तुम्ही लक्षात घ्या. सर, आता आपण जो उल्लेख केला की तूप किती किंवा तेल अंगाला लावणं किती महत्त्वाचं आहे, सर असं वाटतं की आजच्या काळामध्ये मंडळी तूप याला विसरलेलेच आहेत. निश्चितच, म्हणजे जिथं स्नेहच विसरले तिथं तुपाची काय नाही का. खरं. आता मुद्दा असा येतोय की बऱ्याच लोकांची माझ्या ओपीडीमध्ये प्रश्न असतात की तेल कोणतं खावं,
तूप खावं का नाही, ह तुपाने कोलेस्ट्रॉल वाढतो का, अच्छा नाही का, म्हणजे नाही, routine सर्वसामान्य प्रश्न प्रश्न. आहेत. ऑइली नको, हो नाही का, डायटिंग वाले म्हणजे बऱ्याच लोकांना तो पण म्हणजे असं म्हणजे आता फॅन हे झालं म्हणजे फॅन्सी झालं हे सगळं. मला असं वाटतं की आपण मूळ प्रिन्सिपलवरती विचार करता स्नेह कशासाठी घेतला जातो किंवा तेल आणि तूप कशासाठी सेवन केलं जातं याचा विचार पहिल्यांदा करावा. आता स्नेह सेवन कशासाठी केलं जातं तर वाताच्या शमनासाठी, म्हणजे जी काही शरीरामध्ये ड्रायनेस येते, म्हणजे वात पित्त कफ हे समजून घेण्यासाठी सामान्य माणसाला कठीण आहे. पण तत्र वृक्ष लघु शीतकरा सूक्ष्मशलो अनिलः असं म्हटल्यानंतर वृक्ष नावाचं प्रिन्सिपल म्हणजे वात, शीत नावाचं प्रिन्सिपल म्हणजे वात, जे की कुठेही पाहायला मिळतंय आज, नाही का, ते समजून घ्यायला सोपं जाईल. सो वृक्षता कमी करण्यासाठी स्नेहाचा वापर करावा. आणि वृक्षतेचा विचार जर मी केला समजा तर तो साधारणपणे पित्त आणि वात ह्या दोन गोष्टींच्या अनुषंगाने किंवा कॉम्बिनेशननी येतो. आणि तद अनुषंगाने जर आपण विचार केला समजा तर वृक्षता स्नेहाने जाते, म्हणजे वात प्लस पित्त म्हणजे वायू प्लस अग्नी या दोन्हींचं शमन ज्याच्या अनुषंगानं वृक्षता आलेली आहे ह्या प्रिन्सिपलचं शमन करण्यासाठी स्नेह नावाची गोष्ट कामी पडते. आता याच्यानी होतं काय तर स्नेह घेतल्याने वाताचे आजार, म्हणजे आज हा फार गहन प्रश्न आहे की नस दबणे किंवा स्पाइन डिसीजेस असतील, गुडघ्यांची झीज असेल, ह्या सगळ्याच गोष्टींच्या बाबतीमध्ये जे काही कारणीभूत मुद्दे त्याच्यामधला हा प्रधान मुद्दा आहे. जिथं आपण तूप खाणं सोडलंय, जिथं आपण फिल्टर्ड ऑइल वापरायला सुरू केलेले आहेत, म्हणजे पूर्वी घाणीचे तेल असायचे, म्हणजे तेल खातो कशासाठी आपण तर स्निग्धतेसाठी खातो, आणि तीच स्निग्धता काढून टाकून फूड अँड ड्रगच्या अंतर्गत समजा जे काही चाललंय ते तर मग त्याचं मूलभूत गरज ओरिजिनल प्रिन्सिपलच नाही राहिलं ना. खरं ओरिजिनल प्रिन्सिपलच नाही राहिलंय. आपल्याकडे रिफाइंड ऑइल वगैरे मिळतं. हा, आता तत्वानं जर विचार केला समजा तर ती गोष्ट गुरु असायला पाहिजे, ती गोष्ट स्निग्ध असायला पाहिजे, ती गोष्ट ज्याला म्हणतो आपण हेवी असायला पाहिजे. ऍक्च्युअल कोलेस्ट्रॉल हा मुद्दा आपण थोडंसं नंतर डिस्कस करू. आणि अशी गोष्ट ही नेहमीच जमिनीच्या खाली येते. इन शॉर्ट, तेल खायचं असेल तर शेंगदाण्याचंच खावं. सर, एक गोष्ट अजूनही विचारावंसं वाटेल की बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, व्यायामाचे लोकांच्या मनात बरेच गैरसमज आहेत. कुणी म्हणतो संध्याकाळचं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करावं, पण करावं. कुणी म्हणेल नाही नाही सकाळीच करावं, नाहीतर त्याचा काही फायदा नाही. तुमच्या मते काय आहे सर? ॲक्च्युअल कसं आहे, शरीर आयास जनकम व्यायाम संज्ञितम असं म्हटलंय, आणि हनुमंताची उपासना आहे ती, नाही का, जो बुद्धिमताम वरिष्ठाम आहे. जर आज समजा तुम्हाला बुद्धिमताम वरिष्ठाम व्हायचं असेल तर व्यायाम हेच उत्तर आहे. आता मुद्दा असा येतो की व्यायाम नेमकं काय? इट्स अ कार्डियाक फंक्शन. हृदयाची कॅपॅसिटी वाढवणे, तदनुषंगानं प्रत्येक व्हायटल ऑर्गनला ताकद देणे, स्थूलता नष्ट करणे, शरीर पिळदार करणे, मांसपेशींचा लिबलिबितपणा कमी करणे, चरबी कमी करणे, इंडायजेशन इम्प्रूव्ह करणे, सायकोलॉजिकली फ्रेश राहणे, एनर्जेटिक राहणे, ह्या सगळ्या गोष्टींचं कारण म्हणजे व्यायाम आहे. आता तो कसा करावा किंवा केव्हा करावा? मुद्दा असा आहे की हे प्रिन्सिपल कोणालाच माहीत नाही की ताकद वाढविण्यासाठीचे कष्ट म्हणजे व्यायाम आहेत. बरोबर. आणि कष्टानं ताकद जाते तो आजार आहे. वा वा, नाही का? हे जर समजून घेतलं आपण तर तापमान वाढण्यापूर्वी जे आपण करतो त्याला व्यायाम असं म्हणतात. बरं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आज सजा आपण 8 वाजता भेटणार होतो, दॅट्स वाय तुम्हाला मला 5:30 वाजता उठावं लागलं, दॅट्स वाय आपण फ्रेश आहोत. ट्राय टू अंडरस्टँड. दिवाळी आहे आज, नाही का? तसं जर समजून घेतलं तर ह्या अनुषंगानं तापमान वाढण्यापूर्वी जे केलं जातं त्याला व्यायाम असे म्हणतात. तापमान वाढल्यानंतर जे करतात त्याला कष्ट असे म्हणतात. अदरवाईज कोण्या शेतकऱ्याला काहीच आजार झाला नसता. बरोबर आहे, नाही का? सो संध्याकाळच्या जिमचा तुम्ही विचार करा. जेव्हा मला वेळ भेटतोय तेव्हाच मी माझी भागवतोय कामं, नाही का, म्हणजे व्यायाम असेल किंवा इतर गोष्टी. मग ह्या गोष्टीचा जर विचार केला तर संध्याकाळची जिम निश्चितपणे तुम्हाला कार्डियक डिसीज आणणार. कारण दिवसभर एक्झर्ट झालेलं हार्ट पुन्हा व्यायाम करून संध्याकाळी एक्झर्ट करणे म्हणजे हृदयाशी संबंधित बिमाऱ्या तुम्ही विकत घेणारच पैसे देऊन. खरं आहे, नाही का? ह्या सगळ्याच गोष्टींचा सूक्ष्म पद्धतीनं जर आपण विचार केला तर निश्चितपणे व्यायाम किती करावा? कपाळाला घाम आल्यानंतर थांबावं. काय एसी लावून उगीच ताणण्यामध्ये हार्ट अटॅक येतात लोकांना जिम मारताना. अशी उदाहरणं पाहिलेत आपण, नाही का? म्हणजे ह्या गोष्टीचाही विचार करावा की आपली ताकद किती आहे. म्हणजे आज माणूस शारीरिक आणि मानसिक कोणतीही ताकद लक्षात घेत नाही. एनिथिंग बियॉन्ड युअर एनर्जी लेवल दॅट इज कॉल्ड अ स्ट्रेस. म्हणजे कोणाला हा कप उचलण्याचा सुद्धा ताण आहे आणि कोणाला हा टेबल उचलण्याचाही ताण नाहीये.
तुम्ही जर व्यावहारिक उदाहरण जर लक्षात घेतलं तर. आणि त्याच अनुषंगानं जर आपण समजून घेतलं तर व्यायाम कधी करावा आणि कसा करावा याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. क्या बात आहे सर, तुमच्याबरोबर चर्चा करताना खूप छान वाटतंय, कारण तुम्ही जिवंत उदाहरणं देत आहेत आणि खरंच मला वाटतं सर्वसामान्यापर्यंत जेव्हा हे पोचेल तेव्हा त्यांच्या आयुष्यात खरंच खूप मोलाचं योगदान असेल. खरं तर अविनाश सरांशी अजून गप्पा मारायच्या आहेत, पण वेळ मात्र थोडी संपत आलेली आहे. सर, आपण अजून एक मला वाटतं दुसरा भाग कधीतरी करूया आपण आणि अजून चर्चा रंगूया. पण जाता जाता आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल सर? ॲक्च्युअल कसं आहे, सुख कुठं असतं याचा तुम्ही शोध घ्या. म्हणजे आयुर्वेदाची उत्पत्ती कशी झाली तर ऋषीमुनी गावात आल्यानंतर आहारविहार लोकांनी महाराज आले म्हणून खाऊ घातल्यानंतर झालेले आजार आहेत एक्स्ट्राचं खाण्यामुळं. म्हणजे हिमालय तुमचं घर आहे आणि बाजारपेठ हा सगळा कारभार आहे. बाहेर खाऊन घरी शौचास जाण्यापेक्षा, नाही का, मुद्दा एक समजून घ्या तुम्ही की छान राहा, व्यवस्थित राहा. सुखी राहण्यासाठी ॲक्च्युअल करुणाभाव जपा आणि त्याच्यातच समजा सायकोलॉजिकल डिसऑर्डर्सचं उत्तर आहे. आणि ह्या सगळ्यांच्या अनुषंगानं घराला घर पण राहिलं तर निश्चितपणे आणि दिनचर्या फॉलो केली तर तुम्ही सुखी राहाल. सर, तुम्ही इथे या सकाळी प्रसन्न सकाळी आपण इथे आलात आणि योगदान दिलं, छान मुलाची माहिती दिली, त्यासाठी खूप खूप आभार. पुन्हा एकदा नक्की भेटू तुमच्याशी. मंडळी, पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम नमस्कार मंडळी.